रात्रभर प्रवासाचा प्लॅन करून उठलो आणि सकाळी सूर्यदेवाची नमस्कार करून प्रवासाला केली सुरुवात. आजचा आपला प्रवास खूप लांबचा होता. महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या भुईकोट किल्ल्याकडे, ज्याचं नाव आहे नळदुर्ग. राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळच्या वाजल्यात 6:15 आणि आपण चाललो आहोत नळदुर्ग या प्राचीन भुईकोट किल्ल्याकडे. हा आहे नॅशनल हायवे 965 महाड पंढरपूर रोड. पाहू शकता सकाळचा मॉर्निंग व्ह्यू. गाईज आता आपण आहोत मुंबई बँगलोर हायवे 48. पाहू शकता सकाळची गाडीची गर्दी किती होती. ही आहे शिरवळ सिटी. आपण इथून आता टर्न घेणार आहोत पंढरपूर रोडला. हा आहे पंढरपूर फाटा. इथून आपण लेफ्ट घेऊन जाणार आहे पंढरपूर मार्गे. पंढरपूर इथून 160 किलोमीटर आहे. काहीच तुम्ही याचे धरण बघत आहेत, ते आहे वीर धरण. मीरा देवघर गुंतवणुकीच्या पाणी पात्रातून बनलेले वीर धरण आहे. गाईज आपण पोचलो आहोत लोणंद मध्ये. पाहू शकता सकाळ सकाळ दुकान उघडायची तयारी चालू आहे. हा आहे लोणंदचा मॉर्निंग व्ह्यू. आपल्याला 4 तासाचा प्रवास करायचा आहे. पाहू शकता 4 तास 17 मिनिटाचा प्रवास राहिलाय. अराउंड 139 किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आहे आपला. आता आपण पलटण मध्ये आलो आहोत. गाईज आता आपण इथं नाश्त्यासाठी थांबत आहोत. बघू सांगतो मी मागं हॉटेल. गाईज फायनली आपण नाश्ता करून बाहेर चाललो आहोत. आता आपण एक 100 किलोमीटरचा प्रवास केला आहे. अजून आपल्याला 180 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आपली गाडी आहे नॅशनल हायवे महाड पंढरपूर. संपूर्ण व्हिडिओ बघा. अजून आपण फायनल लोकेशनला गेलो नाही आहेत. आपण आलो CNG पंप गाडीमध्ये CNG टाकण्यासाठी.
हे जाता आपण पंढरपूर मध्ये आलो आहोत. पाहू शकता तुम्ही ट्रेन आहे हल्ली आहे. चंद्रभागा भैया ऑनलाईन घेता का? ऑफलाईन जाताना घेऊ ना? नाही आता तिकडनं 4 लाईनला निघणार तुम्ही. हा का? हा. मित्रांनो फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. माझ्या मागं बघू शकता हा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला नळदुर्ग. आपली गाडी इथं पार्क केलेली आहे. तर मित्रांनो पाहू शकता 365 दिवस चालू असतो हा किल्ला. नोट वाचू शकता. तर काहीच कॅमेरा अलाउड नाही यात, सो आपण कॅमेरा गाडी ठेवायला चाललोय. मोबाईल नाही, मोबाईल अलाउड आहे, कॅमेरा अलाउड नाही. सो बॅड मित्रांनो, खूप इच्छा अपेक्षेने आलो होतो पुण्यावरून इथे शूट करण्यासाठी, पण बॅड लक शूट काय होणार नाही. आता तुमची परमिशन घेतली ते बोलते तिथे तुम्ही पार्किंगला केलं तरी चालेल, पण या लोकेशनला काय शूट करणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो,
तुम्हाला या किल्ल्याची परिपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर गाईज हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा. पाहू शकता किती प्राचीन कालाकृती आहे या किल्ल्यामध्ये. या दरवाजाचे नक्षीकाम बघू शकता. 12व्या शतकातला हा किल्ला. मुख्य दरवाजातून आपण एंट्री करून आतमध्ये आलो आहोत. ते पाहू शकता कलाकृती. तर गाईज हा आहे उन्मुख दरवाजा. तुम्ही बघू शकता किती प्राचीन आहे हा. हा असा एक मात्र भुईकोट किल्ला आहे. तिथे 12व्या शतकापासूनच्या प्राचीन घडामोडी ज्या आहेत तिथे जतन करण्यात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता काहीच. अजून पण या किल्ल्याची परिस्थिती किती सुंदर आहे. जे आहे मुन्सिफ कोर्ट. जे तुम्ही पाहू शकता. हे आहे मुन्सिफ कोर्ट. मित्रांनो हा आहे नौकावीरकडे जाणारा रोड. आता आपण पायऱ्या उतरून जाऊया नौकावीराकडे. सुंदर असं दृश्य पाहू शकता मित्रांनो. गाईज आहे नळदुर्ग बोटिंग साईट. गाईज या किल्ल्याला पाहण्यासाठी खूप लांब लांबून लोक येतात. तुम्ही पाहू शकता वेस्ट बंगालवरून ही गाडी आलेली आहे नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. तर गाईज जेवढं पॉसिबल झालं आपण शूट केलेलं आहे. कारण वेळेच्या कमतरतेमुळे आपल्याला इथून लवकर निघावं लागणार आहे. आत्ता टाइम झाला आहे 5:30. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.